लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून पोलीस महानिरीक्षकांना निवेदन। खोटे गुन्हे मागे घेण्याची व आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। दिनांक 15 जुलै रोजी नाशिकमध्ये सर्व पक्षांच्या शिष्टमंडळाने पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देत रवींद्र अशोक सोळसे व भीमा शिरसाट यांच्यावरील खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्याची तसेच ज्योती प्रवीण देशमुख व प्रवीण देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। निवेदनात म्हटले आहे की मालदाड संगमनेर अहिल्यानगर येथील ज्योती व प्रवीण देशमुख यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात रवींद्र सोळसे व भीमा शिरसाट यांच्या विरोधात खोटा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। त्या प्रकरणात दोघांना अटक होऊन नंतर संगमनेर न्यायालयातून जामीन मिळाला, परंतु कोर्ट परिसरातच ज्योती देशमुख व प्रवीण देशमुख यांनी जातीवाचक शब्द वापरून धमक्या दिल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे। तसेच दिनांक 23 जून रोजी रात्री दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत दिलेल्या वेळेस रवींद्र सोळसे हे इगतपुरी पोलीस ठाण्यात मित्राच्या अपघात प्रकरणात उपस्थित होते, तर भीमा शिरसाट आपल्या घरी होते असे स्पष्ट पुरावे असूनही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असा दावा करण्यात आला आहे। रवींद्र सोळसे हे अनुसूचित जातीचे असल्याने जातीय द्वेषातूनच त्यांना नाहक त्रास देण्यात आला असा आरोपही निवेदनात केला आहे। त्यांनी ज्योती व प्रवीण देशमुख यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारी अर्जाची पोलीस ठाण्यात दखल घेण्यात आली नाही हे विशेष। या प्रकरणी सखोल चौकशी करून खोटे गुन्हे मागे घ्यावेत व देशमुख दाम्पत्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक रोड शहराध्यक्ष महेश भोसले यांनी दिला। या निवेदनावर महेश भोसले, वंचित बहुजन आघाडी, रत्नाकर जाधव, बसपा, अनिल गायकवाड, स्वारीफ, जयेश निकम, बहुजनवादी, मंगेश वाघ, वंचित, दिनेश सोळसे, मातंग समाज, अनिल त्रिभुवन, ख्रिस्ती समाज तसेच आसिफ लाला, मुस्लिम युवक नेते यांच्यासह अनेक नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। मी महेश गौतम भोसले, वंचित बहुजन आघाडी नाशिक रोडचे विभागीय अध्यक्ष। दिनांक 23/6/2025 रोजी ज्योती प्रवीण देशमुख व प्रवीण देशमुख यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे रवींद्र अशोक सोळसे, भीमा शिरसाट यांच्या विरोधात 420, 225, 119(1), 112(2), 115(2), 333, 351, 352 याद्वारे खोटा गुन्हा दाखल केला। खोटा गुन्हा दाखल करून 28/6/2025 रोजी त्यांना अटक करण्यात आली व 4/7/2025 रोजी संगमनेर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली। जामीन झाल्या असताना त्यावेळेस ज्योती देशमुख व तिचा पती प्रवीण देशमुख हे कोर्टात हजर होते। जामीन झाले असताना त्यांनी भीमा शिरसाट व रवींद्र सोळसे यांना तुम्ही खालच्या जातीचे असून आमच्यासारख्या उच्च जातीच्या लोकांच्या नादी लागतात, धेडपट मांग, आम्ही तुमचा भेद पाहू, तुम्हाला जेलमध्ये कसा सडवतो अशी धमकी दिली। त्याचप्रमाणे 23/6/2025 रोजी जो गुन्हा दाखल झाला त्यावेळेस रवींद्र सोळसे हे इगतपुरी या ठिकाणी त्यांच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला असताना इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत इगतपुरी पोलीस स्टेशनमध्येच होते। त्यामुळे हा प्रकार जो फिर्यादी ज्योती देशमुख व प्रवीण देशमुख यांनी जो गुन्हा दाखल केला, खोटी फिर्याद दिली, हा प्रकार संगमनेर या ठिकाणी घडला। रवींद्र सोळसे हा इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये होता। त्याचप्रमाणे भीमा शिरसाट हा त्याच्या राहत्या घरी होता। त्याचे सर्व फुटेज आम्ही तयार केलेले असून आम्ही त्या ज्योती आणि तिचा पती प्रवीण देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असतात आमचा कुठल्याही प्रकारे तक्रारी अर्ज घेतला जात नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारे सपोर्ट केला जात नाही आणि हा मागासवर्गीय बौद्ध मातंग समाजातील होतकरू व्यक्तींना यामध्ये खोटं नाटक करून फसवण्याचा प्रयत्न हे देशमुख कुटुंब करीत आहे। तर या कुटुंबियाच्या वतीने आज आम्ही पोलीस महानिरीक्षक साहेब यांना आमच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे। साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे तुमच्या निवेदनाची दखल घेऊन त्या ज्योती आणि तिचा पती प्रवीण यांना लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल व त्यांना कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल। आम्ही पोलीस प्रशासनाला एक नम्र विनंती करतो आहे, येत्या 2 दिवसात ज्योती देशमुख व तिचा पती प्रवीण देशमुख यांना अटक झाली पाहिजे, अन्यथा आम्ही
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भीमसैनिक दलित बांधवांच्या वतीने येत्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करणार आहोत आणि मोर्चाचं सुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दखल नाही घेतली तर आम्ही याच ठिकाणी आमरण उपोषण सुद्धा या ठिकाणी करणार आहे. ज्योती देशमुख व तिचा पती प्रवीण देशमुख आज सातत्याने मागासवर्गीय तरुणांना उद्योगाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचं काम या ठिकाणी करीत आहे. अशा अनेक मागासवर्गीय युवकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे. त्याचाच एक पुरावा म्हणून मित्र विकी बाळू शिरोळे सुभाष रोड या ठिकाणी त्या मित्राला त्यांनी सांगितलंय तुला पाण्याच्या बाटल्याचा व्यवसाय करून देण्यासाठी त्याच्याकडून पैसे उकळले, परंतु त्याचे पैसे कुठल्या स्वरूपात वापस न देता त्याला दमदाटी करून तुम्ही खालच्या जातीचे आहे, तुमचा व्यवसाय करायची लायकी नाही असे शब्द या कुटुंबाकडून वारंवार केले जातात. मागासवर्गीय कुटुंबातील होतकरू व्यक्तींना याच्यामध्ये पैशाचा आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे गोळा करून त्यांची सर्रास फसवणूक या देशमुख कुटुंबाच्या वतीने करण्यात येत आहे. आम्ही आज या ठिकाणी एक निवेदन देऊन पोलीस प्रशासनाला एक इशारा देतो आहे की येत्या 2 दिवसात त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आम्ही भीमसैनिक तमाम दलित मातंग समाजातील बौद्ध समाजातील सर्व होतकरू तरुण आम्ही रवींद्र सोळशे व भीमा शिरसाट यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. लवकरात लवकर ज्योती देशमुख व प्रवीण देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही प्रशासनाला नम्र विनंती. धन्यवाद. जय भीम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक रोड प्रतिनिधी रवींद्र जाधव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.